जन्मोजन्मापासून द्वापरयुगापासून आपण बापदादांना बोलवलं, विनवणी केली की मला पावन बनवायला या. तर बाबा आज त्याचीच आठवण करून देतात. बाबा परत परत सांगतात की मी ज्ञानाचा सागर आहे, माझ्यासारखा कोणी बनू शकत नाही आणि तुमच्या बोलवण्याला मान देऊन मी तुमचा सेवक बनून आलेला आहे. तर तुम्हाला पण हे ज्ञान अंतर्गत करून इतरांची सुद्धा, सगळ्या आत्म्यांना परमात्म्याच्या जवळ आणण्याची सेवा करायची आहे. तर भ्रुकुटीच्या सिंहासनावरती स्थिर व्हा, मनाला बुद्धीला एकत्रित करून इथे क्लासमध्ये घेऊन या. समोर ब्रह्मा बाबाच्या शरीरामध्ये शिवबाबा बसलेले आहेत असं शुद्ध चित्रण करा आणि शुद्ध मनाने एकाग्र बुद्धीने मुरलीचं अमृताचं प्राशन करूया. आज आहे 22/6/2026 बाप दादा मधुबनमधून. महावाक्य आहे, गोड मुलांनो, जी बाबा आले आहेत तुम्हा मुलांना, बाबा आले आहेत तुम्हा मुलांची सेवा करण्यासाठी. तुम्ही देखील पित्या समान बनून सर्वांची सेवा करा. प्रश्न, ब्रह्मा बाबांचा कोणता एक विचार चालतो ज्यावर शिवबाबा म्हणतात तू वेट अँड सी, म्हणजे थोडे धीरता ठेवा. ब्रह्माबाबांना शिवबाबा दिलासा देतात की तुम्ही मनाचं धीरज ठेवा आणि पुढे बघत राहा कसं काय खेळ सुंदर सुंदर होत जाईल ड्रामाचा, तर तुम्ही चिंता करू नका. तर त्याच्या अनुसार प्रश्न आहे, ब्रह्माबाबांचा कोणता एक विचार चालतो ज्यावरती शिवबाबा म्हणतात वेट अँड सी, चिंता करू नका. उत्तर, बाबांचा विचार चालतो की वेळ अतिशय नाजूक होत चाललेला आहे. मुलांना अविनाशी ज्ञानरत्न घेण्यासाठी बाबांच्याकडेच यायचं आहे. इतकी असंख्य मुले कुठे येऊन राहतील, कितीतरी घरं मुलांसाठी बनवावी लागतील. शिवबाबा म्हणतात वेट अँड सी, कल्पापूर्वी जसे होऊन गेले तसेच होत राहील, तुम्ही त्याची चिंता करू नका. फक्त ह्या मनमनाभवचा अभ्यास करत राहा. तुम्हाला कर्मातीत बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, बाकीची चिंता करायची नाही, असे शिवबाबा ब्रह्माबाबांना सांगतात आणि तो सगळ्यांसाठी संदेश आहे. गीत चाललेलं आहे, तुम्ही पाकी हमने जहा पालिया, जमी तो जमी आसमा पालिया. ऐकायला येतं ना सगळ्यांना? ओम शांती. बाबा देखील म्हणतात मुलांनो ओम शांती. आणखी काय म्हणतील? मुलांना म्हणतात मुलांनो ओम शांती म्हणजे तत्त्वम, तुम्हीच शांतस्वरूप आत्मा आहे. माझ्या मुलांनो, तुम्ही देखील शांतस्वरूप आहात, तुम्ही देखील मास्टर पतित पावन आहात, असे दुसरा कोणीही म्हणू शकणार नाही. जसे पिता तशी मुले, तुम्ही मुले देखील जाणता, जसे बाबा तसे आम्ही. बाबा ज्ञानाचा सागर, तर आम्ही मास्टर ज्ञान सागर आहे. बाबा म्हणतात मी ज्ञानाचा सागर, तुम्ही मुले देखील समजता की आम्ही मास्टर ज्ञानाचा सागर आहोत, म्हणजेच जुन्या नद्या आहोत ना. सागराची मुले बाळे देखील असतील ना. मोठ्या मोठ्या नद्या म्हणजेच तुम्ही ज्ञाननद्या देखील आहात. मोठे मोठे तलाव असतात ना, मोठे मोठे सरोवर देखील असतात ना, परंतु ती आहे पाण्याची जड वस्तू. तुम्ही आहात चैतन्य, नद्या, सरोवर आणि तलाव ज्ञानाचे. सागरातूनच निघालेले असतात ना सगळे. बऱ्याच मुलांना देखील ह्या गोष्टी समजत नाहीत, कारण मुले काही शिकल्या सवरलेले नाही आहेत. त्यामुळे काही मुलांना बाबांच्या महावाक्याची गुह्यता खगोली समजत नाही. बाबांनी एकदा विचारले, साखर कशापासून बनते आणि गूळ कशापासून बनतो? तर काही जण म्हणाले लाल ऊसापासून गूळ बनतो, पांढऱ्या ऊसापासून साखर बनते. तर बाबा म्हणतात बिचाऱ्या, शिकलेल्या तर नाही आहे. आता तुम्हा मुलांना किती मोठ्या गोष्टी समजावून सांगत आहेत बाबा. तुम्ही काही मुलं शिकलेली नाहीत शिक्षण शाळेत जाऊन. तर बाबा म्हणतात की काही मुलांना विचारलं जातं की गूळ कशापासून बनतो आणि साखर कशापासून बनती. तर क्लासमध्ये काय उत्तर दिलं मुलांनी? काय उत्तर दिलं? हे खरं आहे का? मग कशापासून बनतो गुळ आणि साखर? हां जी, वेगवेगळे रसायनं मिक्स केली जातात तर साखर बनते.
आणि वेगवेगळे घटक घातले की त्याच ऊसापासून गूळ बनतो. फक्त रसायनाचं प्रमाण कमी जास्त असतं, प्रक्रिया वेगळी असते बस. ऊस एकच आहे, काळा आणि पांढरा ऊस नाही आहे. तर बाबा म्हणतात ज्यांना ऊस आणि गूळ कशापासून बनतो ते सुद्धा ठीक माहीत नाही, अशा सुद्धा अडाणी मुलांना परमात्मा स्वर्गपद देण्यासाठी शिकवतो. म्हणजे तुम्हाला किती बाबा समजदार बनवतात. तर बाबा सांगतात बघा, आता अशा मुलांना सुद्धा बाबा किती मोठ्या मोठ्या गोष्टी ड्रामाच्या आणि भाग्याच्या समजून सांगत आहेत. पाण्याच्या नद्या, सागरातून पाण्याच्याच नद्या निघणार ना. लोकसंख्या वाढत जाते तर पाणी देखील भरपूर प्रमाणात पाहिजे ना. किती कालवे इत्यादी बनवत राहतात तुम्ही मुलांना. आता तुम्हा मुलांना उठता बसता चालता फिरता हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आम्ही या पतित दुनियेला पावन बनवत आहोत. तुम्ही गाण्यामध्ये देखील गायलं ना, बाबा आम्ही तुमच्याकडून विश्वाच्या बादशाहीचा वारसा प्राप्त करतो. हा आमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 21 जन्मही राजाई तुमच्यावर कायम राहील. परंतु बेहदच्या बाबा येऊन बेहदचे राज्यभाग्य तुम्हाला देतात. राज्यपदाचा कारभार चालवण्याची लायकी पण आत्ता आपल्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून कारभार चालवण्या इतके लायक पण परमात्मा तुम्हाला बनवतात, पवित्र बनवतात. बोलवतात देखील तुम्ही मला, हे पतित पावन या, मतलब तुम्ही पतित अपवित्र झाले आहात. आता श्रीकृष्णाला काही कोणी असे बोलवत नाही. निराकार भगवंताला सर्व मनुष्य बोलवतात की आम्ही पतित झालो आहे, अपवित्र झालो आहे, आम्हाला पवित्र बनव, म्हणजे पतितापासून आम्हाला पावन बनव. तुम्हीच मला बोलवती की किती बोलवता. श्रीकृष्णाला कोणी असं बोलवत नाही. तर जेव्हा असे म्हणतात की हे पतित पावन, तर श्रीकृष्ण बुद्धीमध्ये कधी येत नाही, परमात्माच आठवतो ना. बाबाच येऊन प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतात. आता तुम्ही मुले सम्मुख बसले आहात, हे कोणी साधू संत नाही आहे. तुम्ही जाणता हा आमचा बाबा निराकार शिव बाबा या ब्रह्माच्या शरीरामध्ये प्रवेश करून आपल्याला सद्गतीचं ज्ञान शिकवत आहेत, हे तुम्ही जाणता. गायन देखील आहे. परमपिता परमात्मा ब्रह्मा शरीराद्वारे, मुखाद्वारे आदी सनातन देवीदेवता धर्माची स्थापना करतात. विनाश हा स्थापनेच्या नंतरच झाला आहे ना. यावरून हे सिद्ध होते की जुन्या दुनियेमध्येच भगवंत येतात. ब्रह्माद्वारा नवीन दुनियाची स्वर्गाची स्थापना करतात. शंकराद्वारे अनेक धर्मांचा, अधर्माचा, दुःखाचा विनाश करतात. सतयुगामध्ये एक धर्म होता. सतयुगामध्ये किती धर्म होते? कुठला? वा वा, खूपच छान. सतयुगामध्ये एकच धर्म होता. आता तर अनेक धर्म आहेत. एक धर्म असणाऱ्यांना देवी देवताची निशाणी, चक्र इत्यादी आहेत ना. या लक्ष्मीनारायणाला म्हणतातच मुळीच विश्वाचे मालिक. आता सत्यनारायणाची तुम्ही पूजा करता, म्हणजे सत्यनारायण कुठे होते? सतयुगामध्ये लक्ष्मीनारायणाचं राज्य म्हणजे सत्यनारायण. आता या लक्ष्मीनारायणालाच विश्वाचे मालिक म्हणजे स्वर्गाचे मालिक, विश्वाचे मालिक झाले ना. या गोष्टी आता तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये पक्क्या झाल्या आहेत ना. बाबा म्हणतात मुलांनो मन मना भव. मुलांना वारंवार आठवणीसाठी बाबा इशारा देतात. मुलांनो मन मना भव. बाबांच्या आणि स्वर्गाचा वारसाची जरूर आठवण करा. हे विसरू नका की मला स्वर्गात पद प्राप्त करायचं आहे. बाकीचे पॉईंट विसरता. हे तर मुख्य आहेत ना. बाप आणि स्वर्गाचा वारसा मुख्य आहे. बाबाच पतित पावन आहेत. ही पावन बनण्याची युक्ती बाबाच सांगतात. मन मना भव. बाबा म्हणतात मुलांनो तुम्ही सत्वप्रधान होता, आता तमोप्रधान पतित बनले आहात. पूर्ण 84 जन्म तुम्ही घेतले आहात. आता पुन्हा तुम्हाला तमोप्रधानापासून सत्वप्रधान बनण्यासाठी माझी आणि स्वर्गाचीच आठवण करायची आहे. सत्वप्रधान बनाल तेव्हाच तुम्ही पवित्र दुनियेमध्ये येऊ शकाल. निराकारी दुनिया देखील पवित्र आहे, साकारी दुनिया देखील पवित्र आहे. अपवित्र पतित दुनिया तर ही आहे आत्ता. आत्मा देखील तमोप्रधान तर शरीर देखील तमोप्रधान आहे ना. हे तर सृष्टीचे नाटक आहे. यामध्ये ब्रह्मांड आणि सूक्ष्म वतन देखील यामध्ये येते.
सृष्टीचे चक्र इथेच फिरते. सतयुग त्रेता इथे धर्तीवरतीच होतो. हे काही सूक्ष्मवतन अथवा मूलवतनमध्ये नसतात. हे इथेच सतयुग त्रेता होतो. याला मनुष्य सृष्टी म्हटले जाते. ती आहे वरती आत्म्याची निराकारी दुनिया. ती आहे ब्रह्मा विष्णू शंकर यांची आकारी दुनिया सूक्ष्मवतन. ही तुमची आहे साकारी सृष्टी. किती मोठी आहे. सतयुगामध्ये किती छोटी सृष्टी असते. तिथे आहे एकच देवी देवता धर्म. बाकी जे मनुष्य म्हणतात की तिथे देखील दैत्य इत्यादी असतात, हे चुकीचं आहे. सर्वजण म्हणतात की जिथे देव आहे तिथे दानव पण आहे. नाही. जिथे देवी देवता राज्य करतात तिथे दैत्य म्हणजे दुःख आणि आसुरी वृत्तीचे मनुष्य नसतात. तर हे शास्त्रामध्ये दैत्य दानव एकत्र राहतात. दैत्य देव आसुरी एकत्र होते हे म्हणणं खोटं आहे. आता तुम्ही आसुरी व्रतीपासून संस्कारापासून देवी संस्कारी बनत आहात. हीच खरी समजण्याची गोष्ट आहे. मात्र सतयुगामध्ये दैत्य असू शकत नाहीत. तुम्ही समजता की नवीन दुनियेची स्थापना जुने दुनियेचा विनाश याचंच गायन आहे. सर्वांचा विनाश होईल आणि सतयुग हेवन स्वर्गाची स्थापना होईल. तुम्ही देखील बाबांच्या सोबत तुम्ही सर्वत्र विश्वाचे सेवाधारी आहात. बाबासुद्धा तुमचे खिदमतगार बनलेत म्हणजे सेवाधारी बनलेत. तुम्ही पण बाबांचे मदतगार मुले सर्व सेवाधारी आहात. बाबा देखील येतात मुळीच मुलांची सेवा करण्यासाठी. तुम्हाला हे सद्गतीचं ज्ञान ही बाबा सेवाच करतात ना. सद्गतीचं ज्ञान देतात तरी तुमची सेवा करतात. हे आहेत बेहदचे पिता. जेव्हा बघतात माझी मुले खूप दुःखी झाली आहेत, जरूर त्यांच्यावर बापाला दया येते ना. ते आहेत दयेचा सागर. बाबा आता तर पूर्ण दुनियेमध्ये अशांती आहे ना, तर बाबा येतात शांतीचा सागर. शांती स्वधर्माची स्थापना तुमच्यापासून करतात. एका बाबांच्या शिवाय इतर कोणीही शांती मनुष्याला देऊ शकत नाही. कोण आहे बाबा? हांजी, शिवबाबा आहे शक्तीचा ज्ञानाचा गुणांचा सागर. तर बाबा म्हणतात एका बाबांच्या शिवाय इतर कोणीही शांती देऊ शकत नाही. हठयोगी देखील आता आहेत. त्याच्या आत्म्यांच्यासाठी म्हणतात किती निर्लेप आहे. आत्मा कशी आहे? हाय का? निर्लेप आहे का आत्मा? खरं आहे का? आत्मा निर्लेप आहे? नाही, आत्मा निर्लेप नाही. जसे कर्म करता मनबुद्धी संस्कार आणि कर्म हाताने ते सगळे संस्कार आणि पुण्य आणि प्रारब्ध आणि भाग्य दुर्भाग्य किंवा सौभाग्य आत्मा बरोबर घेऊन जाते. आत्मा निर्लेप नाही. शरीराला निर्लेप म्हणता येईल, कारण शरीर काय करतं ते करतं. जिवंत आहे तोपर्यंत करतं. मेलं की संपलं. शरीर काहीच नाही करत. जिथून आलेलं तिथं मिक्स होऊन जातं मट्टीमध्ये, नाही का. तर आत्मा निर्लेप नाही आहे. आत्मावरती कर्माचा लेपशेप चढतो. आत्म्यासाठी म्हणतात निर्लेप आहे. आता बघा, लोकांना उलट्या गोष्टी ऐकवतात. आत्मा निर्लेप नाही. वास्तविक आत्म्याची सफाई झाली पाहिजे. आत्म्यामध्येच विकारांची भेसळ पडली आहे आणि हे कोणालाही ठाऊक नाही. म्हणतात देखील ही पापात्मा आहे, ही खूप पुण्य आत्मा आहे, ही महात्मा आहे. आत्मा आहे महात्मा. महान काम करणाऱ्याला महात्मा म्हणतात. चांगलं कर्म करतात तर त्याला पुण्य आत्मा म्हणतात. वाईट कर्म करतात तर त्याला पापात्मा म्हणतात. तर आत्मा जर निर्लेप असेल तर महात्मा परमात्मा धर्मात्मा पापात्मा पुण्यात्मा कशाला नाव ठेवलं मग? महान परमात्मा आहेत. संन्यासी देखील म्हणतात पवित्र आत्मा आहे, कारण संन्यास घेतला आहे ना. आता बाबा तुम्हाला समजावून सांगतात आत्म्याला पवित्र बनवणारा एकच पवित्रतेचा सागर परमपिता परमात्मा आहे. दुसरा कोणी आत्म्याला पवित्र बनवू शकत नाही. म्हणूनसाठी मला पतित दुनियेमध्ये तुम्ही बोलवता की पतित पावन या. पावन आत्मा कोणी असू शकत नाही. सतयुगमध्ये पावन आत्मा असू शकत नाही. आत्ता सर्व पतित झाले आहेत म्हणून मला बोलवतात. आता मी काय करत आहे? स्वर्गाचे कलम लावत आहे. हळूहळू मनुष्याची इथं सतयुग ब्रह्माकुमारींची वृद्धी होत जाईल. हे तर आत्ता छोटे छोटे मठपंथ इत्यादी शाखा उपशाखा आहेत. त्यासाठी कोणतीही मेहनत थोडी करावी लागते त्यांना. नाही, कथा कीर्तन करतात, मठपंथ बनत जातात.
अनेक प्रकारचे मंत्र ते दुसरे जे मनुष्य जे गुरु आहेत ते अनेक प्रकारचे मंत्र आपल्या शिष्यांना देतात. हा देखील वशीकरण मंत्र बाप तुम्हाला देतो. काय आहे वशीकरण मंत्र आपल्यासाठी? मायाला वश करण्यासाठी, आपल्या अंदर विकारांना वश करण्यासाठी, देहाभिमानांना वश करण्यासाठी, पूर्वजन्माच्या पापकर्मांना वश करण्यासाठी काय मंत्र दिला बाबांनी? हांजी, खूप छान. मनमना भो मध्याजी भो, हा बाबा सोपा मंत्र देतात. याच्यामध्ये काहीसुद्धा मेहनत नाही. बघा आता, ज्याद्वारे तुम्ही 5 विकारावर विजय प्राप्त करता, राम 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 रामाचा मंत्र जपतात, याने फायदा तर काहीच होत नाही आहे. इथे तर बाबा म्हणतात माझी आठवण मन बुद्धीमध्ये करा, तुमची पापे नष्ट होतील, तुम्ही पवित्र आत्मा बनाल. आठवणीलाच योग म्हणतात. भारताचा प्राचीन योग खूप प्रसिद्ध आहे. या योगाद्वारे तुम्ही विश्वावरती विजय प्राप्त करता. भारताचा राज्ययोग खूप प्रसिद्ध. हा फक्त बाबांच्या शिवाय कोणी शिकवू शकत नाही. तुम्ही आहात ब्रह्माकुमार कुमारी बीके, तर बीके कुठे असतील? या धर्तीवरतीच असायला पाहिजे ना, कारण प्रजापिता ब्रह्मा इथे आहे, तर तुम्ही मुले त्याच्याबरोबरच असणार. ब्राह्मण कुळ देखील जरूर इथेच धर्तीवरती असलं पाहिजे ना. यालाच म्हटले जाते सर्वोत्तम उच्च ते उच्च ब्राह्मण कुळ. तर तुम्ही आहात सर्वोत्तम उच्च ते उच्च ब्राह्मण कुळाची मुले, ब्रह्माकुमार कुमारी. आता तुम्ही ब्राह्मण आहात ना, मग उलटे फिरला, तुम्ही परत चक्रामध्ये आला. बाजूली म्हणजे कोलाट्या उलाट्या खेळ खेळतात ना, शूद्रापासून ब्राह्मण बनले आहात आता, मग तुम्ही देवता बनणार. परत तुम्ही जन्ममृत्यूचा खेळ खेळता तर क्षत्रिय बनणार. तर आता बाबा समजावून सांगत आहेत, मुलांनो, गोड गोड मुलांनो, खूप छोटीशी गोष्ट आहे की बाबांच्या आठवणीमध्ये राहण्याची मेहनत करा. हे देखील बुद्धीमध्ये आहे की बाबा आम्हाला 84 जन्माचं रहस्य सांगत आहेत. 84 लाख किंवा अथवा 84 जन्म पूर्ण हिसाब तर पाहिजे ना. कोणालाच ठाऊक नाही की 84 लाखाचा हिसाब तर कोणी सांगू शकणार नाही. मनुष्य 84 जन्माचे चक्र फिरतात. आत्मेवरून खाली धर्तीवरती आपला पाठ बजावण्यासाठी सतयुगापासून कलियुगापर्यंत येत राहतात. प्रत्येकजण आपला आपला पाठ इथे धर्तीवरती बजावतो शरीर धारण करून. या गोष्टींना मनुष्य मात्र बिलकुल जाणत नाही. फक्त एक बाबाच जाणू शकतात, कारण त्याला जाणी जाणणारा महाकाल म्हणतात. मनुष्याला कधीही परमात्मा म्हणू शकत नाही. मनुष्याला पुण्यात्मा, पापात्मा, महात्मा, धर्मात्मा म्हणू शकतो. परमात्मा मनुष्याला म्हणू शकत नाही. मनुष्य कधीही परमपिता, परमात्मा किंवा गॉडफादर म्हटले जात नाही. गॉडफादर म्हटल्याने तर बुद्धी निराकार शिवकडेच जाते ना. जीव आत्म्यालाच तर पित्ता असेल ना. आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीरात निघून जाते. निरंतर पित्याचे नाव शिव. आता निराकार पित्याचे नाव आहे शिव. तुमचे देखील एकच नाव आहे आत्मा. मग शरीरासाठी विविध नावे दिली जातात. परमपिता परमात्मा देखील शरीरामध्ये येऊन तुम्हाला ज्ञान ऐकवतात. शरीराशिवाय थोडीच ऐकवतील. तर बाबा समजावून सांगतात, मुलांनो, या ब्रह्मा बाबाचे तर स्वतःचे नाव आहे ना. याचे पण नाव आहे ब्रह्मा. माझ्या शरीराचे तर कोणतेही नाव नाही. मी पुनर्जन्म घेत नाही. मी याच्यामध्ये ब्रह्मामध्ये प्रवेश करतो. मी यांना देखील समजावून सांगतो, नेमकी माझी येण्याची तिथी तारीख नाही. मी कल्पाच्या अंताला अर्थात रात्रीमध्ये, कलियुगाच्या रात्रीमध्ये येतो. आता भयंकर कलियुगाची रात्र आहे ना. ही आहे पतितांची दुनिया. मी येतो पावन दुनिया, अर्थात तुम्हाला स्वर्गाचा दिवस बनवण्यासाठी. यांना ब्रह्माबाबांना देखील ठाऊक नाही की बाबांची केव्हा प्रवेशता. शिवबाबांनी ब्रह्मामध्ये केव्हा प्रवेश केला हे ब्रह्मालाही ठाऊक पडत नाही. विनाशाचा साक्षात्कार ब्रह्माला झाला आणि मग हा खूप ध्यानामध्ये जायला लागला. खूप ध्यानामध्ये जात होते. त्याची नेमकी तिथी तारीख वेळ काढू शकत नाही. आता पहा, श्रीकृष्णाची देखील पूजा करत होते ना. त्यांचा रात्रीचा जन्म दाखवतात. कोणत्या वेळी, किती मिनिट इत्यादी काही काळ
सर्व काही काढतात. बाबा म्हणतात, मुलांनो, मी तर आहे निराकार. जसे इतर मनुष्य जन्म घेतात तसा माझा जन्म होत नाही. मी फक्त ह्या ब्रह्माच्या शरीरामध्ये अवतरित होतो. मी पुनर्जन्ममध्ये येत नाही. माझा तर दिव्य अलौकिक जन्म आहे. मी ब्रह्माच्या भ्रुकुटीवरती बसून ब्रह्माच्या वाणीतून हे सद्गतीचं ज्ञान तुम्हाला देतो. माझा तर दिव्य अलौकिक जन्म आहे. मी याच्यामध्ये प्रवेश करतो ब्रह्मामध्ये आणि मग निघून जातो ज्ञान देऊन. पूर्ण दिवसभर थोडेच नंदीवर सवार होऊन राहतो नाही. मी थोडाच दिवसभर ब्रह्मामध्ये बसतो नाही. माझी जेव्हा मुले आठवण करतात तेव्हा मी तिथे हजर असतो. बाबा येऊन मुलांना भेटतात, गुड मॉर्निंग करतात. जो मला मनापासून आठवण करतो मी मुलांच्यापाशी असतो. जसे मनुष्य एकमेकांना भेटतात ना, तर काय म्हणतात भेटल्यावर? राम राम म्हणतात किंवा नमस्ते म्हणतात. हे तर रुहानी बेहदचे बाबा तुम्हाला समजावून सांगतात, मुलांनो, मी मुलांचा पिता आहे. तर शिवबाबांची संतान तुम्ही सर्व काय झाले? सर्व आत्मे परमात्माची मुले झाले ना. तर तुम्ही काय झाले? सर्व आत्मे भाऊ झाले ना. तुम्ही सर्व आत्मे आहात आणि परमात्माची मुले आहात, तर कोण झाले? भाऊ. हा तर आनंदाचा गोष्ट आहे ना. आम्ही आत्मे भाऊ म्हणूनसाठी म्हटलं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. कैसे? क्योंकि आत्मा का पिता एक है ना. तर सर्वांच्या शरीरामध्ये जी आत्मा आहे ती परमात्माची मुले. म्हणजे तुम्ही सर्व आत्मे काय झाले? भाऊ झाले. तर ही किती आनंदाची गोष्ट आहे. बेहदचा बाबा आलेला आहेत ना, आम्हाला बेहदचा स्वर्गाचा वारसा देत आहेत. मुलांना पाहून बाबांना देखील खूप आनंद होतो. असंख्य मुले आहेत. मुले जाणतात बाबा आपल्याला आता स्वर्गाचा मालिक बनवित आहात, राजाही देत आहेत. प्रजा देखील म्हणते ना आमचे राज्य. जसे भारतवासी सर्वच म्हणतात ना आमचा भारत देश, तसे सतयुगामध्ये सर्वच म्हणणार माझा स्वर्ग आहे. आता बघा, तुम्ही मुले नरकवासी आहात ना, मग स्वर्गवासी बनाल. बाबांची आणि वारसाची आठवण करायची आहे. अजून कोणताही बाबा तुम्हाला त्रास देत नाही. तुम्ही भक्तीमध्ये खूप त्रास करून आलेले आहात. आता राहायचं देखील ग्रस्त व्यवहारामध्ये आहे. आपले कर्म करत असताना मनापासून बाबांना आठवण करा. इथे सर्व मुलांनी येऊन बसायचं नाही आहे. तर बाबा सांगतात, मुलांनो बघा, आता मुलांना बाबा काय म्हणतात, ब्रह्मा बाबा विचार करतात की इतकी मुले येतात, कुठे राहतील? तर शिवबाबा त्यांना सांत्वना करतात की तुमची चिंता करू नकोस. तू पाहत राहा काय गंमत पुढे होत राहते ड्रामामध्ये. वेट अँड सी. तू फक्त अभ्यास कर, मनमनाभव, आणि तू कर्मातीत बनण्यावरती लक्ष दे. असे ब्रह्माला शिवबाबा सांगतात की तू चिंता नको करू. कितीही मुलं येऊ दे, बाबा त्याची व्यवस्था बाप करेल. तू नको चिंता करू. तू चिंता कर, फक्त कर्मातीत बनण्याचा अभ्यास कर. तुम्हा मुलांना हा विचार केला पाहिजे की आता आपल्याला कर्मातीत अवस्थेमध्ये जायचं आहे, सत्वप्रधान बनायचं आहे. आठवणीद्वारेच पावन बनणार. बाबा गोष्टी तर खूप सोप्या सांगतात ना, खूप सोपं ज्ञान आहे ना, काहीच अवघड नाही आहे. स्वतःला आत्मा समजून मनबुद्धीद्वारे परमात्मा शिवपिताला आठवण करायची, तर पापे नष्ट होऊन तुम्ही स्वर्गपद प्राप्त कराल. फक्त बाबांची आठवण करायची आहे. बघा, वासराला जेव्हा आईची आठवण येते तर आईसुद्धा हंबरटा मारते ना. गाई असूनसुद्धा तिला लेकरू तिचं आठवण करतं तर गाईला पण हंबरडा फुटतो ना. तरी पण ते जनावर आहे. आणि तुम्ही तर माझी मुले देखील टाळू फोडून मला हाका मारत आहात ना. पतित पावन ये. पुढे चालून खूप टाळू फोडून हाका मारतील, खूप दुःख वाढेल, खूप आठवण करतील. तुम्ही मुले तर आता जाणता की बाबा आलेले आहेत. विनाश तर होणार आहे. नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे प्राकृतिक आपदा येणार आहेत. सर्व आपसामध्ये भांडण तंटेसुद्धा करणार आहेत. किती खर्च करून बॉम्ब्स आधी बनवतात बघा. प्रचंड प्रमाणात बॉम्ब्सवरती पैसा खर्च करतात. आता इतका पैसा खर्च करून काय करतायत? मृत्यूचीच व्यवस्था करतायत ना. तरी देखील बॉम्ब्स बनवणे काही बंद करत नाही आहेत. मृत्यूला घाबरतात देखील, परंतु कितीतरी खर्च करून बॉम्ब्स पण बनवत आहेत. म्हणजे काय? आपल्याच मृत्यूची तयारी करत आहेत ना बॉम्ब्स बारूद बनवून. अणुबॉम्बनी युद्ध होईल. आता तर बॉम्ब्स बनवतातच.
असे की बॉम्ब्स टाकता क्षणी मनुष्य मरतील. कुठलीही वस्तू तयार करण्यासाठी आधी वेळ लागतो ना. मग तर मिनिट मोटर 1 मिनिटात तयार, पटापट तयार करत जातात. बॉम्ब्स देखील थोडे थोडे बनवतील काय? किती मोठे मोठे बॉम्ब्स बनवत आहेत. तुम्ही मुले जाणता या जुने सृष्टीचा पापी दुःखी सृष्टीचा खात्मा होण्यासाठीच हे बॉम्ब्स बनवतात. आता बेहदच्या बाबांच्याकडून तुम्हाला स्वर्गाचा वारसा घेण्यासाठी आठवणीचा अभ्यास जरूर करायचा आहे. बघा, भगवद्गीता आहे ना. तुम्हा भारतवासियांचे म्हणजेच देवी देवताचे धर्माचे शास्त्र भगवद्गीता. बाकीचे तर छोटे छोटे धर्मग्रंथ आहेत, त्याचे कोणतेही गायन नाही. श्रीमद भगवद्गीताचे गायन आहे. श्रीमद भगवद्गीताची जयंतीसुद्धा साजरी करता, कारण श्रीमद भगवद्गीता देवी देवता धर्माचे शास्त्र आहे. कारण त्या श्रीमद भगवद्गीतामध्ये थोडे थोडे ज्ञानाचे पॉईंट आहेत. मन मनाभव मध्याजिभव मामेकम याद करो, सर्व धर्मानी परित्यज्य शरणं व्रज, मला शरण या. हे काही गोष्टी भगवद्गीतेमध्ये आहेत. त्यामुळे तो देवी देवता धर्माचा शास्त्र आहे. ब्राह्मण धर्म आहे सर्वात श्रेष्ठ. ब्राह्मणाचे काम आहे सर्वांना सत्यनारायणाची ही कथा ऐकवण्याची सेवा करणे, म्हणजे राजयोग शिकवणे, मुरली सांगणे आणि स्वतःमध्ये सुद्धा गुणांची सद्गुणांची धारणा करणे हे ब्राह्मणांचं काम आहे. कोण आहे ब्राह्मण? हांजी, ब्रह्मा के मुख कमल से ज्यांचा जन्म झाला, ज्याने राजयोग केला ते ब्राह्मण. ब्राह्मणाचे काम आहे कथा ऐकवणे. तुम्ही म्हणू शकता, आम्ही कुमारी ब्रह्माचे मुले आहोत, आम्हाला आजोबा म्हणजे शिवबाबांच्याकडून स्वर्गाचा वारसा मिळत आहे. अच्छा, गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक बाबांना याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. हम है सद्बुद्धि से, सद्गति से, आत्माभिमानी स्थिति से सच्ची गीता ज्ञान को समझते, धारण करते और कराते. अभी आप बोलिए, आत्मिक पिताच्या आत्मिक मुलांना नमस्ते. या बोलिए. धारणा. ड्रामाच्या प्रत्येक रहस्याला जाणत असताना देखील कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. फक्त अभ्यास करत राहायचा आहे. मन मनाभव होऊन कर्मातीत स्वतः बनवण्याचा विचार करायचा आहे. स्वतःला सत्वप्रधान बनवायचं आहे. बाकी चिंता करण्यामध्ये टाईम आपला वेस्ट करायचा नाही. आपण आत्मे आहोत. शिवबाबांची संतान आपसामध्ये भाऊ आहोत. शिवबाबांच्याकडून आपल्याला स्वर्गाचा वारसा आपण घेत आहोत. याच आनंदामध्ये राहायचं आहे. बाकी चिंता करायची नाही. वरदान. आंतरिक स्वरूपामध्ये स्थित राहून आपल्या अथवा बाबांच्या गुप्त स्वरूपाला प्रत्यक्ष करणारे सच्चे स्नेही भव. बापदादा माझ्यासमोर सद्गुरूच्या रूपामध्ये उपस्थित होऊन माझ्या डोक्यावरती हात ठेवून मला वरदान देतात. आंतरिक स्वरूपामध्ये स्थित राहून बाबांच्या गुप्त रूपाला आणि आपल्या गुप्त रूपाला प्रत्यक्ष करणारे सच्चे स्नेही भव. वरदानाचा विस्तार. जी मुले सदैव आंतरिक स्थितीमध्ये अथवा आंतरिक स्वरूपामध्ये स्थित राहून अंतर्मुखी राहतात, ते कधीही कोणत्याही गोष्टीवरती गुरफटून राहू शकत नाहीत. जुनी दुनिया, जुनी संपत्ती, जुने पदार्थ आणि हे जुनं शरीर हे अल्पकाळाचं आणि दिखावा मात्र आहे. त्याच्यापासून धोका खाऊ शकत नाही. आंतरिक स्वरूपाच्या स्थितीमध्ये राहिल्याने स्वतःच्या शक्ती स्वरूपाचे स्वतःचं शक्ती स्वरूप जे गुप्त आहे ते प्रत्यक्ष होते
आणि याच स्वरूपाद्वारे बाबांची प्रत्यक्षा तुमच्याद्वारे होते. तर असे श्रेष्ठ कर्तव्य करणारे खरे स्नेही म्हणजे खरंच भगवंतावरती प्रेम करणारे आहात. बोधवाक्य, निश्चय आणि जन्मसिद्ध अधिकाराच्या शानमध्ये राहा म्हणजे तुम्ही निराश होणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये निराश नाही होणार. तुम्हाला माहिती आहे जे पण होत आहे ते पूर्वजन्माचा हिसाब किताब आहे. प्रत्येक आत्म्याबरोबर आपला हिसाब किताब कधीही काही समोर येऊ शकतो. म्हणूनसाठी काय करायचे, निश्चय, भगवंतावरती निश्चय, स्वतःवरती निश्चय आणि ड्रामावरती निश्चय. जे होत आहे ते होण्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय ड्रामा पुढे चालणार कसा. म्हणूनसाठी निश्चय आणि जन्मसिद्ध अधिकाराच्या शानमध्ये राहा म्हणजे तुम्हाला निराशा होणार नाही. आणि हे अव्यक्त इशारे सदैव हर्षित राहण्याकरिता आपल्याला आपल्या स्वभावाला सरळ बनवा आणि सहनशील बना. स्वच्छता ही देखील सरळतेची साधीपणाची निशाणी आहे. आतून बाहेरून मन स्वच्छ असावे. जितकी सरळता असेल तितकीच स्वच्छता देखील असेल. त्यामुळे सर्वांना स्वतःकडे आकर्षित कराल. सच्चाई आणि सफाई देखील तेव्हाच असेल जेव्हा आपल्या स्वभावाला सरळ बनवाल. सरळ स्वभाव असणारा बहुरूपी देखील बनू शकतो. असे सरळ स्वभावाचे सदैव हर्षित राहतात आणि सर्वांनासुद्धा परमात्माकडे आकर्षित करतात. ओम शांति, ओम शांति, ओम शांति. मीठे प्यारे बाप दादा का अनगिनत पदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तो, शुक्रिया ड्रामा. आज कुठले कुठले पॉईंट कुणाकुणाला आवडले जरा चिंतन करूया. सांगा. माटून सुरुवात करा. पाठून ते खुर्चीवरती एक भाईजी बसलेले आहेत. पांडव सेना कोण ते खुर्चीवरती बसलेत. त्यांना कुठली गोष्ट आवडली आज. कुठला पॉईंट आवडला आज बाबांचा तुम्हाला. पांडव शक्ती सेना. बोला. अच्छा, बाबा सेवा करण्यासाठी आलेत आणि पुढे काय. अच्छा, आवाज येत नाही मला. ठीक आहे. बाबा सेवा करण्यासाठी आले तर आपल्याला सुद्धा बाबांच्यासारखं बाबांच्याकडून घेऊन इतरांची सेवे करायची आहे. ठीक आहे. खुदाई खिदमतगार आहे ना. आणि त्याच्यानंतर इकडे बसले तर बाबांच्या जागेवर बसले ते भाईजी. तुम्हाला कुठला पॉईंट आवडला आज. चिंतेच्या बदलेमध्ये मन मनाभाव. अच्छा, मागून हे माताजी सांगा आता. टी व्ही जवळचे माताजी तुम्हाला कुठला पॉईंट आवडला आज. टी व्ही जवळ बसल्यात त्या माताजी. जुन्या माताजी आहेत खूप त्या ह्या. हां जी, खूप चांगलं. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला बसलेल्या माताजी तुम्ही कुठला पॉईंट आज आवडला तुम्हाला. कुठलं ज्ञान अमृत आज आवडलं. संजीवनी बुटी. त्याच्या पाठी बसलेल्या माताजी. ज्यांना सांगायचे त्यांनी फटाफटा सांगा म्हणजे तुमचाच वेळ वाचेल. घरी लवकर जेवायला परत जाल. जेवण वाट बघताय ना. अच्छा, ठीक आहे. तुम्ही एकामेकामध्ये थोड्या वेळ चर्चा करा आणि मग घरी जावा. ओम शांती. बाय. शुक्रिया बाबा. शुभरात्री. एक बाबा दूसरा ना कोई.